डोंगर माळरानावर आढळणारा हा साप तसं मनुष्यवस्तीपासून लांबच राहणे पसंत करतो. मुख्य विषारी सापांमधला आकारमानाने सर्वात छोटा हा साप म्हणजे फुरसे. याला इंग्रजीमध्ये सॉस्केल वायपर असे म्हणतात. दिवसभर दगडांखाली छोट्या उंदरांच्या बेळामध्ये खुरट्या झाडाच्या बुंध्यापाशी बसून राहतो. निशाचर असला तरी कधी कधी दिवसाही ॲक्टिव्ह दिसतो. रात्रीचा शिकारीसाठी बाहेर पडतो. याच्या भक्ष्यांमध्ये छोटे उंदीर, विंचू, गोम, पाली इत्यादींचा समावेश होतो. साधारणतः 1 ते 1.5 फूट लांबी, तपकिरी फिकट पिवळसर रंग, शरीराच्या 2 बाजूने पांढऱ्या रंगाच्या नागमोडी रेषा व वरील बाजूने पांढरे ठिपके असतात, जे प्रत्येक नागमोडी वळणाला जोडले जातात. मानेपेक्षा डोकं थोडं मोठं असतं. डोळ्यांच्या उभ्या बाहुल्या, डोक्यावर बाणाच्या आकाराचे एक चिन्ह असते. हे सगळ्यांचे सारखेच दिसते. काही ठिकाणी फुरशेच्या रंगांमध्ये फरक आढळतो. डिवचला गेल्यास स्वतःच्या शरीराचे वेटोळे करून खवले एकमेकांवर घासून करवतीने लाकूड कापल्यासारखा आवाज करतो. अचानक समोर काही आल्यास विजेच्या वेगाने हल्ला करतो. याचा हल्ला सहजासहजी चुकत नाही. याच्या हल्ल्याने 10 ते 20% लोकांचा मृत्यू होतो. याचे विष पण हिमोटॉक्सिक प्रकारचे असते, जे रक्ताभिसरण संस्थेवर असर करते. त्याच्या विषाने रक्त गोठण्याची क्षमता कमी होते. हिरड्यांमधून रक्त पडायला सुरुवात होते. कधीकधी नाक, डोळे व शरीराला असणाऱ्या सर्वच छिद्रांमधून रक्तस्राव होतो. रक्तस्रावामुळे रक्तदाब कमी होऊन रुग्णाचा मृत्यू होतो, तर कधीकधी किडनीसुद्धा निकामी होते. पूर्वी याचा आढळ कोकण भागात, मुख्यतः रत्नागिरी